आज सगळ्यांना सुट्टी होती म्हणून म्हटलं चला आज सगळ्यांसाठी गरमागरम कुरकुरीत आणि खमंग अळूवडीचा बेत करूया। तर मी विचार केला तुम्हाला ही रेसिपी दाखवू। खरं तर सगळेच बनवतात, असं वेगळं काही बनवलं नाही आहे, पण छान झालेली। तर आय होप ज्यांना जमत नाही किंवा खरंच पहिल्यांदा प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी ही रेसिपी उपयोगी होईल। तर इथे मी 20 रुपयांची अळूची पानं आणली। आता दोन प्रकारची पानं असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, भाजीसाठी वेगळी वापरतात आणि अळूवडीसाठी। तर देठ जे हिरवे असतात ती शक्यतो भाजीची अळू असतात आणि जे काळपट असतात ते अळूवडीसाठी। तर अशा पद्धतीने देठ काढून आपल्याला मध्यम शीर काढून लाटणं फिरवायचं, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला वडी फोल्ड करताना सोपं जाईल। तर असे सगळे आपण पानं तयार करून ठेवलेली आहे। इथे चिंच गुळाचं पाणी लागतं, तर त्याच्यासाठी थोडी पूर्वतयारी। एक गोळा घ्यायचा चिंचेचा, त्याच्यामध्ये अर्धा पेला आपण गरम पाणी घालून 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं। आता आपल्याला जे बॅटर लागणार आहे, जी पेस्ट लागणार आहे अळूवडीसाठी, ती आपण तयारी करून घ्यायची आहे। तर आपण इथे 2 पेले बेसन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, मोठा चमचा घ्यायचा, कुरकुरीत होतात यानी वडी। यामध्ये 1 चमचा आपण मालवणी मसाला, तिखट मसाला किंवा कोणताही ठेवणीतला मसाला तुम्ही इथे घालू शकतात। अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा ओवा असा क्रश करून आपल्याला घालायचा आहे। यानंतर 2 मोठे चमचे सफेद तीळ, हे कंपल्सरीच आहे, वडीमध्ये हे घातले जातात, ह्याच्याशिवाय वडी बनतच नाही। आणि यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे, चवीनुसार मीठ, मूठभर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि यावर आपण इथे पाणी बनवलेलं आहे चिंच गुळाचं, ते घातलेलं आहे। थोडं थोडं करून आपल्याला हे घालायचं आहे। आता हे कसं बनवायचं थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया। तर त्याला काय लागणारे साहित्य ते पण बघूया। आपण 15 मिनिटं अगोदर चिंचाचा गोळा गरम पाण्यामध्ये ठेवलेला होता भिजत। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपण थोडं मागे जाऊन बघूया। 15 मिनिटांनंतर आपण बघितलं तर नरम छान झालेले आहेत चिंच। तर आपल्याला छान मळून घ्यायचे आणि त्याचा घट्ट आंबट असा अर्क काढून घ्यायचा आहे। छान असा अर्क निघाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी स्लाइटली आम्ही घातलेलं आहे, जाडसर वाटलं मला हे, तर थोडंसं अजून मिक्स करून मी गाळणीमध्ये हा पूर्ण रस काढून घेतलेला आहे। तर सुरुवातीला जास्त चिंच घ्यायची नाही, एकदमच आंबट होणार नाही, तर 1 गोळा पुरेसा होतो चिंचेचा। तर छान असा क्रश करून करून आपल्याला पूर्ण त्याचा अर्क काढून घ्यायचा। या पद्धतीने काढल्यानंतर यामध्ये आपण इथे 1.5 चमचा गुळ पावडर घातलेली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर रेडीमेडही चिंच गुळाची चटणी मिळते, तर तुम्ही बाहेरून आणू शकतात किंवा घरी भरपूर क्वांटिटीमध्ये बनवून ठेवू शकतात। चाटमध्ये किंवा ओली भेळ बनवत असाल तर ही चटणी तुम्हाला कामाला येईल। तर लागेल तसं थोडं थोडं आपण मिक्स करून घेणार आहोत, मध्ये मध्ये टेस्ट पण करून घ्या, एकदमच आंबट आपल्याला हे बॅटर नको आहे। तर यामध्ये बनवलेलं चिंच गुळाचं पाणी मी पूर्ण वापरलेलं आहे आणि त्यावर अर्धा पेला मी अजून पाणी वापरून दाटसर असं घट्ट आपण मिश्रण करणार आहोत। एकदम पातळ बनवलं की त्या वड्या सुटतात, त्यामुळे आपण जे भजीला पीठ जसं आपण भिजवतो त्या पद्धतीनेच कन्सिस्टन्सी आपल्याला या पिठाची ठेवायची आहे। तर अंदाजाने पाणी घालायचंय आणि ह्याची बॅटर तयार करून घ्यायचंय। चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, हाताने व्यवस्थित मिक्स होतं, त्यामुळे शेवटला हातानेच मिक्स करून ह्याचं दाटसर असं पीठ तयार करून घेतलेलं आहे। तर हे व्यवस्थित हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। एवढं पातळ आपल्याला हे मिश्रण लागणार आहे। हे पूर्ण मिश्रण तयार झालं की बाजूला ठेवूया आणि आपण लेअरिंग करायला घेऊया। सुरुवातीला ताट घेतलं आणि त्याच्यावरती पान ठेवलं, पण अंदाज आला की ते ताट छोटं आणि पान मोठं झालं, त्याच्यामुळे मी ते ताट चेंज करून खाली स्वच्छ कपडा अंथरून त्याच्यावरती हे लेअर लावायला सुरुवात केली। तर सुरुवातीला तर मी दिसेल तुम्हाला की ताटावरती हे मिश्रण लावते आहे पान ठेवून, पण नंतर मला कठीण गेलं, त्यामुळे सोयीस्कर आणि तुम्हाला दाखवण्यासाठी उपयोगी मला तो कपडाच वाटला। तर तुमच्याकडे स्वच्छ कपडा असेल तो खाली अंथरवा आणि त्याच्यावरती असा एक एक लेअर आपण तयार करून बनवलं ना तर सोपं जातं खरं तर। तर या पद्धतीने पहिलं आपलं पान असेल तर सर्वात मोठं घ्यायचं, त्याने फोल्ड करायला सोपं जातं, त्यामुळे तर व्यवस्थित चारी बाजूनी हे मिश्रण लावून घ्यायचं आहे या पद्धतीने।
एकदम पातळ आणि एकदम दाट असं ठेवायचं नाही. जास्त जाड ठेवलं तर ते कच्चं राहणार पीठ आतमधून, आणि पातळ ठेवलं तर गळणार आणि ते चिटकणार नाही पानं एकमेकांना. त्यामुळे कन्सिस्टन्सी सांगितल्याप्रमाणे भजी आपण बनवतो तेवढं पीठ आपण जे भिजवतो त्या पद्धतीनेच हे पीठ हवंय. ते एक लेअर आपली तयार झालेली आहे, त्याच्यावरती उलटं पान ठेवायचं. उलटं सुलटं करून आपल्याला हे पूर्ण ठेवायचंय. एकूण 7 ते 8 पानं होती. तर आलटून पालटून मी हे चारी बाजूनी हे मिश्रण लावून घेतलेलं आहे. प्रमाण बरोबर आहे, त्यामुळे बरोबर पुरलेलं आहे हे मिश्रण. सगळी पानं लावून घेते आणि फायनल दाखवते कसं काय करायचं. आता सगळी पानं व्यवस्थित लावून घेतली आहेत. 8 पानं होती. आता एका साईडनी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय आणि दुसऱ्या साईडनी त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय. तर या पद्धतीने एक फोल्ड केलाय, दुसरी खालून एक फोल्ड मारायची आणि वरून एक फोल्ड मारायची. म्हणजे आपण एक पद्धतीने बेसनचं जे बॅटर किंवा मिश्रण जे आहे ते सील करतोय या पद्धतीने. तर हे सील केल्यानंतर आता जी लेअर आहे ना शेवटची, ती महत्वाची. ती जर व्यवस्थित लागली नाही तर मग ती वडी सुटते आणि तो बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम होतो की तेलामध्ये ती सुटते आहे. तर ही रेसिपी खूप सोपी, पण जर व्यवस्थित बेसनचं बॅटर लागलं नाही तर ती सहज वाफेवरती सुटू शकते. त्यामुळे हा जो शेवटचा लेअर आहे तो व्यवस्थित आपल्याला सील करून घ्यायचा आहे. तर थोडं बेसन आपलं जे मिश्रण तयार केलंय ते व्यवस्थित आपण शेवटला ठेवून द्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला रोल करता येईल, चिटकेल ते एकमेकाने. आता हे बेसनचे आपलं जे मिश्रण आहे ते गमचं काम करते, त्यामुळे त्याला व्यवस्थित हे लेअरिंग केलं पाहिजे. जितकं घट्ट रोल करता येईल तितकं आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित रोल करून झालं की दुसऱ्या बाजूला आपण पाणी गरम करत ठेवलेलंच आहे कढईमध्ये. तर चाळणीला आपण थोडंसं तेल लावून 10 ते 15 मिनिटं हाय फ्लेमवरती स्टीम द्यायची आहे या रोलला. पूर्णपणे थंड झाल्यानंतर कापायला घ्यायचं. जास्त जाड असे कापू नका, पातळ कापल्यानंतर कुरकुरीत बाहेरून आतमधून असे सॉफ्ट तयार होतात. तर या पद्धतीने आपण कापून घ्यायचे आहेत. हे तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 4 ते 5 दिवस सहज हे फ्रीजमध्ये राहतं. आयत्या वेळेला तुम्ही तोंडी लावायला कोणती भाजी नसेल तेव्हा तुम्ही अशी रेडी करून फ्रीजमध्ये ठेवा आणि ते ताट प्लेटी वाढल्या की तळायला घ्या आणि सोबत खायला घ्या. खूप छान लागतात. हाय फ्लेमवरती तळायचे. हाय फ्लेम मस्त गरम उकळतं तेल झालं की पटापटा तळून काढायचे, कारण का ऑलरेडी ते शिजलेले. तेल खूप कमी पितात, तर संध्याकाळचा बेत हा उत्तम आहे. ह्या पद्धतीने करून बघा आणि मला सांगा रेसिपी कशी झाली आहे ती.